हो आज आलो इकडं पाहुण्याच्या इकडं लय लांब आलोय बघा. कमीत कमी 2-4 दिवस लागले याला मला इकडं. आणि अशी पाहुणे गोळा झाली रात्री काय आवाजानं काही कळत नव्हतं मला डेजीनं. त्यामुळे काय कोणाला आम्हाला बोलता आलं नाही, लय दाखवता आलं नाही. आणि आज असा बेत केलाय तिघी बहिणीने मिळून काय जोरात काय काल पोळ्याचा गोड झालाय. आणि आज काय काय आणलंय तुम्हाला दाखवतो बहिणीने ह्या तिघीने काय. मग आता कसा करते ते काय माहित नाही कालवून तरी. नाहीतर पाहुणा असा पळाला पाहिजे नदीच्या कडेने खाली लांब. हा लसूण राहायला बघा, लसूण राहू द्या पण तिखट कमी टाका. आता पाहुणा नदीच्या कडेने असा पळाला पाहिजे की जोरात. इथंच आहे माझी बायको आहे सक्की. तेव्हा इकडे एक मेहुणी आहे आणि इकडे एक आहे बघा ती वहिनी आहे त्या मोठ्या, ती त्यांची बहीण ती मेहुणी आणि बायको. तुम्हाला तर माहितच आहे रोजची दिसते तोंडाशी हाय करते तशी. आणि इकडं आणलाय बघा असा नदीनं मासा धरून सकाळ सकाळ मेहुनीनं भाऊजने दोघीने गेल्या जाळं टाकलं पाठत जाऊन आणलाय वासाच्या आधीच. लय मोठा मासा मोठा होता पण ह्याला कापता झालं नाही तुम्हाला. 1.5 किलोचा मासा आहे बघा, मोठा मोठा आणलाय. आणि इकडे अजून पातेऱ्यात काहीतरी खुरमुंडी कशा शिव घातली काय माहित नाही. हे करणार आहे जेवण. आणि आजी मेहुणीच्या हातचं जेवण कसं होतंय बघूया. 1 नंबर करते का कसं करते का तिकड. मला गाडी बसायच्या आधीच पळायला लागून कोणीकडे रानाने सगळ्या तिखट लागल्यावर. मच्छी पार्टी आहे, मच्छी पार्टी आणि चिकन पार्टी. स्वयंपाक होता बरं का, छान बनवलं होतं जेवण हे सगळं. पण इथं डीजे असल्यामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही. परत आवाज टाकायचं म्हणलं ती काही जुळत नाही. त्याच्यापेक्षा आम्ही व्हिडिओच बनवला नाही. आणि रात्री एवढी गर्दी होती ना इथं नाचवायला. आणि छोट्याशा आणि खेडेगावात एवढी गर्दी मोठी होती. मोठी गर्दी देवाचा सत्पन्न लय मोठा इथल्या बरं का काळ भरवण्यात अजून. त्याच्यामुळे डीजे असल्यामुळे मोठी मोठी गाणी होती त्यामुळे काहीच करता आलं नाही आम्हाला. ऑर्केस्ट्रा आणि कुठं काय काय गाठण्याचं दाखवत आता. तर बनवा लवकर मग. हो निघायचं का राहायचं आहे आज तुला? तुमचं म्हणाल असं तुम्ही. माझं काय नाही, मी चाललो तर तू राही. हा मला राजू सोडायला बरं बरं चालते मग. ओके मग 7-8 दिवस राहा मग इकडंच. हा जाते तिकडे बरं चालते. हा बाई माझं मांजर आणि माझा नवरा. हा त्यामुळं हा प्रपंच लागलेला आहे मागं सगळ्यांच्या. तरी पण निवांत राहिली. आता असं झालं आणि पाऊस आला, पावसानं सगळा राडा केला त्यामुळे पळापळ झाली थोडीशी. तर आता गावाकडची माणसं म्हणजे गावाकडे हा नाही सगळे मुंबईवाली पुणेवाली सगळे इकडे सगळे येते ती. लय गर्दी होती. पण भारी वाटतं सगळे एकत्र आल्यावर एकदा फॅमिली माणसं येते ती. आधी मध्ये कोणी येत नाही असं. तर असू द्या नाही केलाय सगळं केलेला. तर चला आता ही बनवते द्या बनवते कशी आता ही बघूया. तिच्या हातचं खायचं. हा हे बनवायचं आहे. भाकरी इकडे वहिनी बनवते पण भाजी नाही कालवण बनवायचं. कालवण बनायचं त्याला कालवण. तर बनवा मग लवकर. हो भुका लागले द्या. बायको काय द्या कचच खायला लागली काय त्या ह्यानं भातवाडीनं. मिक्स करते ती म्हणली मला आज तू कर माझ्याकडे आले म्हणजे तुला खायला घालते असं म्हणली काय. मग कधी ह्यावर जायचं पुढल्या वर्षी? येऊ की अजून तिच्याकडे सेपरेट यायचं परत. बर मग दाजेला मनाचं कापा कोंबडी घरची गावरान चैत्र त्यात खात नाही. दिवाळीपर्यंत संपल का चैत्र? नाही संपत. हा संपतोय का? मला वाटलं हे काय ह्यानंच मसाला लावून घेतलाय बघा सगळं. मला वाटलं ह्यानं भातवाडीनच खायला लागली काय कचच. काय तो तोंडाला जिबील पाणी सुद्धा खाणार तू. इकडं तर भाकरी आता मला वाटतंय काय ठिकट ठेवत नाही त्या बघा. हा आता काय नाव आहे इकडं पोळ्या एवढ्या काल केल्या त्या शिल्लक आहे त्या. आणि इकडं टोपलं म्हणजे आठवडाभर स्वयंपाक करत नाही तेव्हा धपा धप नसतं ठोकायचं चाललं या. तिकडं जाऊन कोण आपलं खायचं ते खाऊ द्या म्हणणार. अहो काय अर्ध ठिकं संपवले भाकरी अहो बाजरीचं. बाहेर जात नाही कुठं जात नाही. आता काय खरं नाही. पाहुण्यांना भाकरी आता जाताना बांधून सैट आहे बघा शिदोरी. बरं हे काय उकळून शिजवून काढून ते काय मासं उकळून शिजवून काढून असं मिक्सर मध्ये बारीक करते ती काय? होय बर ते म्हणले असतील हे बाय काय खाणार जेबेला लय चटका तिसऱ्याच करून खाऊ द्या म्हणले असं डोक्याला ताप नको. नाही हाय त्यामुळे त्यांनी वळागलं म्हणले आपल्या ह्यांच्या हातात ते कसं करून खायला. ह्यांनी आपल्या भाकरी ठोकाय चालू केलं ते बघा किती बी खाऊ द्या भाकरी. बर बर चालतंय जाऊया नदीला. हा नदीचा मासा आहे धरून आणलाय बघा सकाळीच पाठ. हा भाकरीला पाणी लावावं लागतंय का आम्हाला? असं झालंय. टाकायला लागले बघा मसाला. आता काय टाकते कोणाष्ट तांबडी तिखट का काय काय खरं नाही बाबा. गावाकडचं मासं खाल्लं तर मग गाव असलं मासं खावं होतं. होय ताजं म्हणजे कोण खाणार आहे? तूच खाणार आहे? मी खाणार आहे, माझी बहीण खाणार आहे. होय बर बहिणीला राहिलं पाहिजे ते की त्यातनं काय काय राहते तुझ्या पुण्य ताट ठेवल्यावर. दाना पावडर आहे आता ह्याला छान असं लावून ठेवते बघा आता. आणि
संध्याकाळी करणार आहे काय? भाकरी झाली की तळायची. असं आहे होय. मला वाटलं आता लावून उद्या सकाळ करणार आहे का संध्याकाळी. तुम्ही लय बोलायला लागलाय वाज. नाही आता काय तुमचं बहिणीचं काय नियोजन झालंय त्याच्यावर असतंय. आता ह्याला लावून ठेवायचं, उद्या करायचं का कधी करायचं. चक्र खायला लागले ते बघा अजून. बहिणीच कालवते, काय खरं नाही. हाय म्हणती ना कॉर्नफ्लावर. नवऱ्याला तर माझ्या काय सुद्धा कळत नाही. जिकडं जाईल तिकडं मला नावच ठेवतात. आता ह्यात काय मी बेसन कालवते का सांगा. मी ग्रेव्ही भाजत होती तर मला म्हणते त्याला की काय बेसन करायला लागली का. इकडं बघा मटणची काय चालू होतं बघा. तर मधीच मला काय तर म्हणायला आलं. इथं घरी नावं ठेवते पाहुण्या राळ्यात पण गेल्यावर मला नावं ठेवते ते. काय कळत नाही ना काय नाही बघा तुम्हाला जरा सुद्धा. काय तर म्हणायचं माणसाला उभं हे करायचं घरते ते. आणि हे तिखट होतं बघा नुसतं झाणक्या बाज. जावंला म्हणलं किती टाकू तर जाऊ म्हणली आमची टाका चमच्याभर. आता चमच्याभर तिखट टाकल्यावर नाही का नाही आम्हाला गाडीवरनं पळायचं कळेल का आता. तरी पण टाकलंच बघा. लय तिखट आहे. त्यांनी आधीच बघा केली होती येळवणीची आमटीला हेच तिखट टाकलं होतं. झटक्याबाजच बघा आमटी झाली होती. आता मटण तर बघा झटक्याबाजच व्हायचं आहे आता. चला बघा घेतलं बघा आता मसाला भाजलेला त्या कालवणात ओतून. आता इथं मच्छीला बघा काय लावून ठेवलं होतं मी. आता ती आपल्याला तेल कडकडीत तापलं की त्या तेलात टाकून घ्यायचे ते बघा. हे मासं बघा माझ्या बहिणीला लय आवडलं बघा. म्हणजे सांगती मला, मी विचारलं तिला खाणार का ग तू तर म्हणली खाती की म्हणली तू केल्यावर म्हणली. तर नवऱ्याचं मध्येच काय तर असतंय. मला लगीन लागलंच काय तर टोमणा मारायला लगेचच मला. जाऊ दे बाई तिकडे कितीतरी चांगले केले तर नवऱ्याला काय माझ्या हातचा पटतच नाही. तर झालंय आता तयार. इकडं दोन्ही पण आयटम तयार झाले ते. मासं पण तळल्यात आहेत. तळल्यात म्हणजे एकच मासा मोठा आणला होता असं झालाय मस्त कडक पैकी तळल्यात. इकडं झाले तयार. पण काय ती एकदम कोणतरी नाही खात म्हणून त्याला ती भाजी आहे ती बाजारी आमटी. तिकडं तेल राहिले तर चला घेऊया आता जेवायला सगळे मिळून तिकडं पटांगणा जरा. तर आता इकडं अजून बघा झटके बास तरी करायला लागली अजून. तरी म्हणजे काय नाही केलं नसतं तेल करत. तडका जरा तेलाचा. हा अजून तरी येणार बघा. हा मस्त. जावला म्हणलं करा की ताटात तुम्ही तर ते काय म्हणल्या नको बाई म्हणल्या तुमच्या तुम्ही केले तुमच्या तुम्ही करा म्हणल्या तिकडं. मला काय ते वाढायचं कळत नाही म्हणल्या तसलं अजिबात सुद्धा. म्हणून बघा दोघाला भावाला आणि माझ्या नवऱ्याला बघा ताट केलं बघा. दोघाला दोन दोन खांडुळ्या ठेवल्या त्याच्यात. आणि ताट बघा किती मस्त बघा सजवायला लागल्यापेक्षा ते बघा ते बघायच्या आधीच खाऊ वाटायला लागले. इकडं बघा त्या जाऊबाईची बहीण त्या ही बहीणच आहे की तिचं पोरग आहे बघा. ही भाव आहे केली मग दोघाला ताट बघा. वाढलं जेवायला आधीच वाजले होत्या भुका लागल्या होत्या. आधीच 12 वाजल्या होत्या. पोटात काय कालवायला नॉनव्हेज वाले मिक्स आहे. पुरीला बसवलं सगळं झाल्यावर बसलं एक लगे. ह्यांना दोघांना म्हणलं करा चालू. आता जेवायला बसले जवळ बघा तिथं होता बघा डीजी चालू. तर की मला म्हणते ते कसं झालंय आता. मी काय दररोजच कालवण करते मी दररोजच खाती त्याच्यामुळे म्हणलं ह्यांना विचारा. तर तेव्हा मेहुणीला की म्हणते वय वय दाजी लय भारी झालं या. हसायला लागली बघ दाजी बोलल्यावर लगेच. काय अगं माझ्या बाजून जरा तर बोलत जावा की अगं तुम्ही. इकडं पुरींला पण बघा मासं केलेलं लोकी बघा. मेहुणीला लगी कसं होतंय बघा लगेच. मेहुणीला लगी भाऊजीची ही काय व्हाय मला पण काय बोलायचं सुधारणं बघा. जाऊ द्या तिकडं मला लागेल त्या भुका बघा. आता चला बघा सगळीजण मंडळी बघा जेवायला बसली. निमार्द जेवण झालं इथं जाऊ बा विचारतं म्हणल्या चांगलं झालं या. मी म्हणलं खाऊन मी निमार्द झोपतील मी ती 4 वाजता म्हणलं. नाही म्हणलं चल उरक झालंय जेवायचं आता चला आता